तुम्ही सगळ्यांची लिस्ट पहा, सगळ्या नेत्यांची. बाबासाहेबांनंतर बाबासाहेबाची लाईन घेऊन धम्मदीक्षा देणारा पहिला नेता म्हणजे बॅरिस्टर खोब्रागडे. मी असं म्हणते, बाबासाहेबांचं नाव जर तुम्हाला जिवंत ठेवायचं असेल तर आपोआपच बॅरिस्टर साहेबांचं, राजाभाऊ खोब्रागडेंचं नाव तुम्हाला घ्यावंच लागेल. पण स्वतःच्या पैशावर शिक्षण घेऊन भारतात आले ते बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेंनी संपूर्ण जीवन चळवळीत आणि समाजासाठी घालवलं. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचं महत्त्व आंबेडकरी चळवळीत फार मोठंच आहे. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे खऱ्या अर्थाने लोकशाहीवादीचे पुरस्कर्ते होते. साहेब नेहमी म्हणायचे की चंद्रपूर ही माझी जन्मभूमी असली तरी खऱ्या अर्थानं माझी कर्मभूमी ही नागपूर आहे. जन्मशताब्दीची समाप्ती किंवा जन्मशताब्दीची सांगता येत्या 4 दिवसानंतर होईल. म्हणजे ह्या 25 सप्टेंबरला परवाच्या, आणि तो प्रसंग आपण साधला, ते निमित्त आपण जे साधलं आहे ते खरोखर अभिमानास्पद आहे. मला आपण सर्वांनी अत्यंत प्रेमानं उद्घाटक म्हणून बोलावलं आहे आणि मी माझं उद्घाटनपर भाषण नंतर देईल. पण या प्रसंगी मी या संपूर्ण कार्यक्रमाचं आणि या सभेचं उद्घाटन झाल्याचं मी घोषित करतो. कृपया आपण टाळ्या वाजवा. विशेष सत्कार मूर्ती म्हणून या ठिकाणी ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय आनंदजी डेकाटे साहेब, ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते. त्याचप्रमाणे आदरणीय योगेशजी चिवंडे साहेब, ज्येष्ठ पत्रकार सामाजिक कार्यकर्ते. आदरणीय केवलजी जीवन तारे साहेब, हे देखील ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते. आदरणीय रवी गजबे साहेब, हे देखील ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. दुसरे आदरणीय विलासजी गजबे साहेब, हे कार्यकारी संपादक बहुजन स्वरूपचे. हे 4 पत्रकार मंडळी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांना आता लगेच या ठिकाणून जायचं असल्यामुळे ते कामात व्यस्त आहेत, तरी ते या ठिकाणी आले. मी आजच्या प्रसंगी मी त्यांचा सर्वप्रथम सत्कार होईल आणि नंतर कार्यक्रमाला सुरुवात होईल. तेव्हा आदरणीय आनंदजी डेकाटे साहेब, मी यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यावे. त्यांचा शाल, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, निळी टोपी, दुपट्टा आणि बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचे छायाचित्र देऊन या सर्व आमच्या पत्रकार बंधूंचा सत्कार या ठिकाणी होणार आहे. आदर पाहुणे मंडळींच्या हस्ते.
सर्वांना जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, बुद्ध या महामानवांना अभिवादन करतो आणि प्रथमतः आपल्या सर्वांचे आभार मानतो. आमचं कसं आहे, पत्रकार म्हटलं की तुम्ही जे बोलता ते 200-300 शब्दात मांडायचं वर्तमानपत्रात, एवढंच आमचं काम आहे. तुम्ही जे बोलता तेच बोलणं आमच्या डोक्यात जाते आणि आम्ही हळूहळू विचारवंतासारखे वागू लागतो. कारण तुमच्याकडूनच विचार आम्हाला मिळतात, म्हणून मग आम्ही थोडासा अभ्यास करत जातो आणि त्यातून घडत जातो. खऱ्या अर्थानं तुम्ही आम्हाला घडवलं आहेत. आणि आज तुमच्या वतीनं जो सत्कार झाला, त्या सत्काराच्या निमित्त मी सर्वांचा आभार मानतो आणि फक्त 2च ओळी सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी 14 ऑक्टोबर 1956ला धम्म क्रांती केली, जी ऐतिहासिक धम्म क्रांती केली, त्या ऐतिहासिक धम्म क्रांतीचे जर त्यावेळेस कोणी भविष्य बघितलं असेल की धम्माचं, तर ते बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी. त्याचं कारण असं आहे, त्यावेळेस अनेक पुढारी होते बाबासाहेबांसोबत, परंतु बॅरिस्टर खोब्रागडे यांनी भविष्य हेरलं आणि नागपुरातून बाबासाहेबांना चंद्रपूरला घेऊन जाऊन चंद्रपूरला दीक्षा समारोह केला. ही कल्पना कुणालाही सुचली नाही, ती कल्पना बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांना सुचली. खऱ्या अर्थानं ते बाबासाहेब आंबेडकरांचे मानसपुत्र होते. ही चळवळ त्यांनी गतिशील अधिक प्रभावीपणे केली आणि म्हणून आजचा हा सत्कार आमचा झाला. मी पुन्हा एकदा आभार मानतो आणि जाता जाता 4च ओळी म्हणतो की आता लढाई जुम पलीनी सारे इशारे आमुचे, आता लढाई जुम पलीनी सारे इशारे आमुचे, सारी धरित्री आमची सूर्य तारे ही आमचे, आग त्यांच्या हुकमतीला चहू दिशानी लागली, आता लाटा ही आमच्या आणि किनारे ही आमचे, लाटा ही आमच्या आणि किराणे ही आमचे. जय भीम, जय भारत. महाराष्ट्रातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घडामोडीतील व इतर 50 स्थळांची पुस्तिका प्रज्ञेची क्रांतीस्थळे ही मी लिहून प्रकाशित केलेली आहे. ती पुस्तिका या ठिकाणी उपलब्ध आहे. ज्यांना कोणाला ती पुस्तिका लागेल ती पुस्तिका आपण घेऊन जावी. फक्त 100 रुपये धम्मदान आपल्याला द्यावं लागणार आहे. यानंतर आजच्या या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आदरणीय चंद्रकांतजी दैवले साहेब करतील अशी त्यांना विनंती करतो. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे जन्मशताब्दीचा कार्यक्रम पूर्व नागपूरपर्यंत आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्याच अनुषंगाने आज योग असा आला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचं काम सुरुवातीपासून तर आजपर्यंत ज्या विचारवंतांनी लिहिलेले आहेत त्याच्यावरती पुस्तकं देखील ते लिहिलेले आहेत आणि लेख देखील येतात. असे आजच्या या कार्यक्रमाला मला अध्यक्ष लाभलेले आहेत. ते आहेत आदरणीय विनायकरावजी जामगडे साहेब यांचा देखील सुवर्ण महोत्सव काल झालेला आहे. म्हणजे त्यांच्या वयाला 75 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि तरी पण ते या चळवळीमध्ये निष्ठेने काम करतात. असे अनेक कार्यकर्ते, अनेक लोक आम्ही पाहिलेले आहेत, आपण देखील पाहिलेले आहेत की 4 दिवस इथे काम करतील, 2 दिवस तिथे काम करतील, वर्षभर तिथे करतील आणि शेवटी शून्य. परंतु त्यांची एक आंबेडकरी चळवळीवरती जी निष्ठा होती त्या निष्ठेला त्यांनी जराही तडा जाऊ दिले नाही. असे आजच्या आमच्या या कार्यक्रमाला अध्यक्ष लाभलेले आहेत. म्हणून आम्ही बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे जन्मशताब्दी महोत्सव समिती या पूर्व नागपूरतर्फे आम्ही त्यांचं स्वागत नाही तर आम्ही त्यांचा सत्कार देखील या ठिकाणी करतो आहोत. आणि म्हणून मी
या कार्यक्रमाचे उद्घाटक जे आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा, पुष्प वगैरे. झालेत बहुवन कितीतरी होतील, या सम होणार नाही. धरणी देते ग्वाही आणि कीर्ती गाजे ठाई ठाई. राजा भाऊ नेता महान, राजा भाऊ नेता महान, दलितासाठी दिले जीवदान. राजा भाऊ नेता महान, दलितासाठी दिले जीवदान. 1945 साली 25 सप्टेंबर दिनी जन्म घेतला इंदिरा पोटी देवाजीच्या कुळात क्षणी. 5 भाऊ 2 बहिणी असा परिवार होता, श्रीमंत कुटुंब तयाचे, राजा भाऊ लाडका. बाबासाहेबांनी समाजसेवेसाठी पुत्र हा मागितला. बाबासाहेबांनी समाजसेवेसाठी पुत्र हा मागितला आणि देवाजीने बाबांचा निर्णय तात्काळ मान्य केला. बाबासाहेबांनी राजा भाऊंना परदेशी पाठविले. बॅरिस्टरची डिग्री घेऊन मायदेशी ते आले. 14 ऑक्टोबर नागपुरी दीक्षा सोहळा होतो. अरे राजाचे ते रंक झाले आहे का तुम्हा ठाऊ, असे होते आमचे ते बॅरिस्टर राजा भाऊ. राजाचे ते रंक झाले आहे का तुम्हा ठाऊ, असे होते आमचे ते बॅरिस्टर राजा भाऊ. राजाचे ते रंक झाले आहे का तुम्हा ठाऊ, असे होते आमचे ते बॅरिस्टर राजा भाऊ. असे होते आमचे ते बॅरिस्टर राजा भाऊ. धन दौलत संपत्तीची पर्वा नाही केली, चळवळ माझ्या भीमाची ती पुढे पुढे नेली. धन दौलत संपत्तीची पर्वा नाही केली, चळवळ माझ्या भीमाची ती पुढे पुढे नेली. समाजाला सांगत होते, अहो समाजाला सांगत होते, संघटित राहू, असे होते आमचे बॅरिस्टर राजा भाऊ. बॅरिस्टर साहेबांनी काय केलं? बॅरिस्टर साहेब माहीत आहे कोण होते ते? तुम्ही सगळ्यांची लिस्ट पहा, सगळ्या नेत्यांची. बाबासाहेबानंतर बाबासाहेबाची लाईन घेऊन धम्म दीक्षा देणारा पहिला नेता म्हणजे बॅरिस्टर खोब्रागडे. हे काम सोपं नाहीये. बॅरिस्टर साहेब धम्मच जगलेले. कोणीतरी बदनाम करते, दारू पित होते. अरे आम्हाला पाचतात यार जबरदस्तीने ताई, शपथ घेऊ आपल्या पोराची शपथ, तुमच्या तो म्हणताना भाभीची शपथ, पण तुम्ही थोडीशी प्या. काऊन? चांगली महागाची आणून ठेवली आहे, नाही चढत. अरे प्यानं काही नाही होत, हेच पाचतात आणि तेच बदनाम करतात. बॅरिस्टर साहेबांना सुद्धा असंच बदनाम केलेलं आहे. गजबे साहेब मी स्वतः पाहिलं. 73 मध्ये बॅरिस्टर साहेब माझ्या का कार्यक्रम घेत आहोत आम्ही ते मुद्दा म्हणून सांगून आलो. 73 मध्ये आमच्या गावाला कार्यक्रम घेतला. कोणीतरी म्हणाला बॅरिस्टर साहेब येऊन राहिले, त्यांच्यासाठी व्यवस्था करा. आमचे गावचे लोक होते सात्विक, म्हणे नाही बॅरिस्टर साहेब येऊन राहिले, आमचे नेते आहेत, जसं असेल तसं. आणि बॅरिस्टर साहेब सांगतो तुम्हाला जसंच्या तसंच. त्यावेळेस टेबल नाही, खुर्च्या नाही, खाटा होत्या, खाटेवर बसले. मग जेवणाच्या वेळेस आमच्या गावाला फेमस होता डाळ कांदा, चण्याची डाळ आणि त्याच्यामध्ये कांदा. बॅरिस्टर साहेब खाली चटईवर, तेव्हा कुठेच काही नाही, टेबल खुर्च्या, शाळेतून चटया आणायचे आणि त्या चट्यावर बसायचे. बॅरिस्टर साहेब स्वतः चटईवर बसले. कोणीतरी म्हणे नाही एक स्टूल आणा आणि तिथं ठेवा. अरे बॅरिस्टर साहेब म्हणे मी तुमच्या सोबतच बसतो, आणि आवडीनं डाळ कांदा खाल्ला. एवढा मोठेपणा. जो माणूस जन्माला आला तेव्हा त्याची आजी त्याला त्याच्या आईचे माहेरून आपल्या घरी आणण्यासाठी टोपली विकत घेते. त्या टोपलीला सोन्या चांदीने मिळवते. कशानी?
सोन्या चांदीनी मळवते, त्याच्यात फुलं टाकते, चादर टाकते, टोपली डोक्यावर घेते आणि तिकडून माहेरून सुनीला आपल्या घरी वाजत गाजत बँड लावून आणते. म्हणजे बॅरिस्टर साहेब कोण होते रे? हरामखोर हो. आणि बॅरिस्टर साहेबांनी काय केलं म्हणून सांगता? काय माहिती आहे तुम्हाला? आत्ता हे जी इथे आपण बसलेले आहोत ना सगळेजण, तुमच्या माझ्या सकट ही मेहरबानी बॅरिस्टर साहेबांची आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा दिली. केव्हा दिली? 14 ऑक्टोबर 1956ला. 14 ऑक्टोबर 1956ला. फक्त 15 दिवसामध्ये. किती दिवसामध्ये? फक्त 15 दिवसामध्ये कलम 141 मध्ये बदली केली भाऊ. काँग्रेसच्या मनात लई हरामखोरी. काही जण असे काँग्रेसचे भक्त आहे ना, म्हणते ईटपेक्षा काय तर दगडापेक्षा ईट मऊ. बे हरामखोरा, किती जोडे लावू तुले? तेव्हाच 15 दिवसात बाबासाहेब जिवंत आहेत. धर्मांतरित लोकांचं लिस्टमधून नाव काढण्याचा प्रयत्न केला. म्हणजे तुम्हाला फॅसिलिटीज भेटल्या असत्या का? आता कोण आहेत वाचवणारे? बाबासाहेब गेले. नंतर चळवळ कोणाच्या हातामध्ये आली? 30 वर्षाचा मुलगा. बॅरिस्टर साहेब किती वर्षाचे आहेत? 30 वर्षाचे. 55 मध्ये जन्म. 25चा, बरोबर आहे, चुकतं नाही ना? 25चा जन्म. 50 मध्ये 25 वर्षाचे. 24 मध्ये बॅरिस्टर झालेले आहेत. आणि 55 मध्ये 56 मध्ये असं होऊन राहिलं 31 वर्षाचे आहेत. पूर्ण फार आलेला आहे त्यांच्यावर. किती टेन्शन येत असेल. बाबासाहेबांच्या समोर उभं राहण्याची भल्या भल्याची अवकात नव्हती. मी ताकद नाही म्हणत, अवकात नव्हती. आणि या पोराला बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर दिवस रात्र उभं राहावं लागते. कारण बाबासाहेब अध्यक्ष आहेत देशाच्या पार्टीचे, शेड्यूल कास्ट फेडरेशनचे अध्यक्ष आहेत. आणि हा मुलगा सरस चिटणीस आहे, जनरल सेक्रेटरी आहे. काय फेस करताना तारांबळ होत असेल. पण प्रेरणा घेण्याला एक आहे बॅरिस्टर साहेबांकडून. तरुण मुलांना, तरुण मुलं म्हणतात ना लीडर कसं व्हायचं. अरे काय दुसऱ्याचे पुस्तकं वाचता यार. आपल्या चळवळीचा इतिहास एवढा उज्ज्वल आहे, एवढा सोनेरी आहे की तो नाही वाचत आपण ताई. याची पुस्तकं वाचन. त्याने किती चांगला आहे. तो राम असा होता, त्याची सीता तशी होती, तो कृष्ण तसा होता, त्यानं तसं. त्याच्यापेक्षा बाबासाहेब वाचा, बॅरिस्टर वाचा, आवडे बाबू वाचा, रामरतन जानोरकर वाचा. एक सफाई कामगार पोरगा. काय सफाई कामगार पोरगा. नागपूरचा महापौर होते आहे. आणि कोणामुळे होते आहे? बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेमुळे होते आहे. हे काय तुमच्यासाठी वैभव नाही का रे? फार मोठं वैभव आहे. म्हणून आम्ही बॅरिस्टर साहेबांची जयंती घ्यायचं ठरवलं. एक तर दीक्षाभूमी चळवळ 57 मध्ये बॅरिस्टर साहेब अध्यक्ष बनल्यानंतर 57 मध्ये आपले 9 खासदार. किती खासदार? 9 खासदार. आणि 29 आमदार. 4 राज्यामध्ये मंत्री. एकेकाचा म्हणतात ना पायगुण लागते. बॅरिस्टर साहेब चळवळीत आले आणि अशी चळवळ उफाळून आलेले आहे. कौतुक करून आले सगळे जुने लोक. फक्त नवीन हरामखोर आले आणि चळवळीचा सत्यानाश केला. रिपब्लिकन पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या मायाताई कांबळे त्यांनी या ठिकाणी येऊन बॅरिस्टर साहेबांच्या जीवनावरती जरा आपली 2 शब्द बोलावेत असे मी त्यांना विनंती करतो. आज बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्याविषयी बोलायचं झाल्यास इथे रात्र सुद्धा कमी पडेल. इतकं त्यांचं कार्य मोठं आहे. म्हणजे मी असं म्हणेन की आता जो यांनी प्रश्न उपस्थित केला होता मेश्राम साहेबांनी, त्यांना कोणी काय म्हटलं, पण मी असं म्हणते बाबासाहेबांचं नाव जर तुम्हाला जिवंत ठेवायचं असेल तर आपोआपच बॅरिस्टर साहेबांचं, राजाभाऊ खोब्रागडेंचं नाव तुम्हाला घ्यावंच लागेल. कारण बाबासाहेबांची संपूर्ण चळवळ ही बॅरिस्टर राजाभाऊंशिवाय अपूर्ण आहे. बॅरिस्टर राजाभाऊंशिवाय कुठलीच चळवळ बाबासाहेबांची झालेली नाही. म्हणजे त्यांनी जेव्हापासून चळवळीत उडी घेतली
किंवा जेव्हापासून चळवळ त्यांनी चळवळीचं प्रवेश घेतला तेव्हापासूनचे त्यात ज्यांनी कोणी तो अभ्यास केला असेल आणि मला वाटतं इथे सगळे त्यांच्या सोबतच चळवळीत काम करणारे लोक आहेत आणि अभ्यासू वृत्तीची तर आहेत, प्रत्यक्षात त्यांनी त्यांच्या चळवळी पाहिलेल्या आहेत. मी खूप तर सांगणार नाही, पण थोडक्यामध्ये थोडंसं आपलं मनोगत व्यक्त करते. कारण मी अशी एक कार्यकर्ता आहे, आज माझी 70वी गाठलेली आहे आणि मी वयाच्या 18व्या वर्षापासून 18 ते 19 वर्षापासून सतत या चळवळीत आहे. मी कुठलाही दुसरा पक्ष जॉईन केला नाही किंवा कुठेही गेलेली नाही बॅरिस्टर राजाभाऊंच्या नेतृत्वाशिवाय. आणि म्हणून इथली धम्मक्रांती असो, आर्थिक क्रांती असो, सामाजिक क्रांती असो किंवा कोणतीही क्रांती असो, मोर्चा असो, काही असो, सत्याग्रह असो, आवर्जून मी तिथे उपस्थित राहायची. बाबासाहेबांच्या क्रांतीबरोबर त्यांच्यानंतर बाबासाहेबांच्या निधनानंतर सर्व धुरा बाबासाहेबांनी बॅरिस्टर साहेबांच्या खांद्यावर दिली आणि बॅरिस्टर साहेबांनी सुद्धा ती अतिशय सक्षमपणे आणि सांभाळली ती धुरा आणि शेवटच्या क्षणापर्यंत ते सांभाळतच राहिले. त्यातला मला एक थोडासा मुद्दा असा मांडावासा वाटतो. बाबासाहेबांनी बॅरिस्टर साहेबांना मानसपुत्र मानलं होतं. त्यांना आपला मानसपुत्र म्हणून त्यांनी स्वीकारलं होतं. मला चळवळीत काम करताना किंवा तो अभ्यास करताना मला थोडंसं असं आकलन माझ्या मताचं आहे, तुम्हाला ते पटेलच असं नाही, पण तरीही मी सांगते माझं आकलन असं आहे की त्यांनाच का बॅरिस्टरांनाच का मानसपुत्र मानलं. तर त्याच्यामध्ये मला 2 कारणं दिसले. एक तर त्यांच्याबद्दल चळवळीत काम करताना नेहमी माझ्या कानावर असे शब्द यायचे, बॅरिस्टर साहेब सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आले आणि ते इतके धनवान होते. स्वतःच्या पैशाने बाबासाहेबांनी जेव्हा देवाजी साहेबांना सांगितलं की तुम्ही इतके धनवान आहात, तुम्ही स्वतः आपल्या मुलाला परदेशात शिकण्यासाठी पाठवू शकता, त्यांच्या जागी एक आपल्या समाजाचा अधिकचा एक मुलगा आपण पाठवू. तिथे त्यांना 15 मुलं पाठवायचे होते आणि ती 15 मुलं शिष्यवृत्तीवर गेले. बॅरिस्टर साहेब स्वतःच्या पैशाने तिथे जाऊन त्यांनी शिक्षण घेतलं. पण जेव्हा भारतात ते परत आले परदेशातून, तर शिष्यवृत्तीवर जे लोक शिकायला गेले होते ते कुठल्याही परिस्थितीवर कोणत्याही चळवळीत ते किंवा समाजकार्यात उतरू शकले नाही. त्यांनी गलेलट्ट पगाराच्या नोकऱ्या केल्या आणि ते स्वतःचं कुटुंब सांभाळत राहिले. पण स्वतःच्या पैशावर शिक्षण घेऊन भारतात आले. ते बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेंनी संपूर्ण जीवन चळवळीत आणि समाजासाठी घालवलं. तर म्हणून मला असं वाटते की बाबासाहेबांना माणसं ओळखण्याची जी ताकद होती, त्यावरून बाबासाहेबांना असं वाटलं असेल की हा माणूस चळवळीमध्ये आपल्यासोबत चांगल्या प्रकारे आणि पैशाचीही पर्वा न करता तो काम करू शकतो. म्हणून कदाचित या चळवळीसाठी आणि बाबासाहेबांनी त्यांना मानसपुत्र मानलं असावं. आता हे तुम्हाला पटेलच असं नाही, पण हे माझं आकलन आहे चळवळीचं. दुसरा मुद्दा आहे RPIची स्थापना झाल्यावर, हा तर इथे उपस्थित झालाच आहे, की जेव्हा 1957ला 3 ऑक्टोबर 1957ला नागपूर मुक्कामी जी RPIची स्थापना झाली, त्या स्थापनेनंतर जेव्हा पहिलंच इलेक्शन आलं, त्या इलेक्शनमध्ये भरघोस यशसुद्धा बॅरिस्टर साहेबांच्या नेतृत्वात RPIला प्राप्त झालं होतं. तिसरा मुद्दा असा आहे, बॅरिस्टर साहेबांनी अनेक चळवळी राबवल्या, अनेक गोरगरिबांचे प्रश्नासाठी ते लढले. मग 18 वर्ष राज्यसभेचे खासदार राहिले, 2 वर्ष उपसभापती पद सांभाळलं त्यांनी.
ते 18 वर्ष त्यांनी स्वतःसाठी किंवा आपल्या परिवारासाठी उपभोगले नाही, तर आपल्यासारख्या सर्व गोरगरीब दीनदलित मागासवर्गीयांच्या आणि त्यातही जे ह्या देशामध्ये ज्यांनी असे मागासवर्गीय किंवा पीडित पडलेले आहेत, पीडित आहेत, त्या लोकांसाठी त्यांनी त्या प्रश्नावर त्यांच्यासाठी वाचा फोडली आणि त्यावरून ते संसदपटू म्हणून त्यांनी राज्यसभेत सुद्धा आपली प्रतिमा निर्माण केली. पण त्याच्यातही सांगते, हे 3 मुद्दे जे आहेत, 3 प्रकरणं जे आहेत, ते देशात, भारताच्याच नव्हे तर देशाच्या इतिहासात त्यांना हे प्राप्त झालेल्या, विदेशात सुद्धा त्यांना दखल घ्यावी लागली. विदेशातल्या लोकांना सुद्धा इथे नागपूरच्या आंदोलनाची, त्यातलं ते पहिलं आंदोलन आहे भूमिहीनांचा सत्याग्रह. हा तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल, भूमिहीनांचा सत्याग्रह. भूमिहीनांचा सत्याग्रह आपल्या इथे बसलेलेच आहेत, सत्कार झाला, त्यांनी त्याच्यावर चांगलं लिहिलेलं आहे, म्हणतात काय डॉक्युमेंटरी वगैरे काढली काय, तर ते आपल्याला पाहण्याचा योग येईलच. पण भूमिहीनांचा सत्याग्रह हा विदेशापर्यंत पोहोचला, कारण तिथे 50 ते 60 हजार लोक उपस्थित होते आणि 2 महिन्याच्याही वरती हा सत्याग्रह चालला होता. तर ह्या सत्याग्रहामध्ये शेवटी सरकार सुद्धा थकून गेलं की अजून किती दिवस चालते बा, म्हणून त्यांनी अटकसूत्र सुरू केलं. आणि अटकसूत्रामध्ये त्या काळात तुरुंगच काय, म्हणजे जेलच नाही तर थिएटर्स सुद्धा आंदोलकांना डांबण्यासाठी कमी पडली. सांगा तेव्हा किती म्हणजे हे असेल. आणि दुसरा जो सत्याग्रह आहे तो आपण आज ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून विश्वविख्यात आहे, ज्यांनी स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिली आणि त्या राज्यघटनेवर आजही देश चालतो असं म्हणतात त्या कलमानुसार. परंतु हे माझ्या मनाला पटत नाही. पण जेव्हा बॅरिस्टर साहेब संसदेमध्ये असताना आणि बॅरिस्टर साहेब सुद्धा त्या चळवळीत असताना संसदेच्या संसद हॉलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावायसाठी त्यांना अथक परिश्रम करावे लागले. सांगा, ज्यांनी या भारताची राज्यघटना लिहिली त्या माणसाचा फोटो लावायसाठी 2.5 ते 3 लाख लोकांचं आंदोलन त्यांनी केलं आणि तेव्हा कुठे तिथे ती मागणी मंजूर झाली. आमचे पश्चिम नागपूरवरून या ठिकाणी रिपब्लिकन चळवळीतील कार्यकर्ते आलेले आहेत. आदरणीय गुरुदासजी जीवनतारे हे बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्यासोबतचे कार्यकर्ते आहेत. ते आजारी आहेत, त्यांच्या पत्नी कांताताई जीवनतारे आलेले आहेत. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यावं. त्याचप्रमाणे आदरणीय सुनंदाताई तायडे ह्या देखील आमच्या पश्चिम नागपूरवरून कार्यकर्ते आले आहेत. भावरावजी तायडे यांच्या त्या पत्नी आहेत सुनंदाताई तायडे. हे दोन्ही हे पट्टीचे कार्यकर्ते होते पश्चिम नागपूरला. सुनंदाताई भावरावजी तायडे आणि कांताताई गुरुदासजी जीवनतारे या दोन्ही कार्यकर्त्यांच्या पाहुणे मंडळी सत्कार करतील. माझे गुरुवर्य इथे व्ही.डी. मेश्राम उपस्थित आहे. त्यांचं भाषण ऐकणं खूप महत्त्वाचं आहे, कारण त्यांनीसुद्धा बॅरिस्टर साहेबांबरोबर खूप काळ काढलेला आहे आणि ते अगदी उत्कृष्ट पत्रकार आहेत. त्यांना अतिशय नॉलेज आहे. त्यांनी जामगडे साहेब, दहिवले साहेब ह्यांनीसुद्धा रिपब्लिकन पक्षामध्ये बॅरिस्टर साहेबांबरोबर खांद्याला खांदा मिळवून आपले कार्य केलेले आहेत. समाजसेवेचे, राजकारणाचे, सगळे शैक्षणिक जे आहे ते सगळे कार्य यांनी केलेले आहेत. त्यामुळे यांना ऐकणं खूप गरजेचं आहे.
आता मला सांगायचं म्हणजे कांबळे ताईंनी तर तुम्हाला बरंचसं काही सांगितलं बॅरिस्टर साहेबांबद्दल की त्यांनाच का निवडलं. आणि बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे हे चंद्रपूरचे कोळशाच्या खाणीतले एक हिरा म्हणून रत्नपारखी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तिथून त्यांनी तो निवडलेला आहे. चंद्रपूरमधले इंदिराबाई खोब्रागडे, त्याचप्रमाणे राजाभाऊंचे वडील काय त्यांचं देवाजी बापू आणि इंदिराबाई ह्यांचे ते सुपुत्र. आणि याच्या आधीचं पण आधी सांगितलं आहे आपल्या मेश्राम साहेबांनी की आधी काय त्यांनी सोन्याचा चम्मच घेऊन जन्म घेतला. याचा अर्थ की त्यांच्या घरात इतकी संपत्ती आणि ऐश्वर्य होतं, त्या घरातून आलेले. आणि त्या काळामध्ये आपल्या जातीमध्ये कोणीच इतकं म्हणजे खाण्याला सुद्धा त्यांना जेवण नव्हतं राहत, घालायला कपडे नव्हते राहत, राहायला घर नव्हतं राहत, अशा परिस्थितीत काम मिळत नव्हतं. अशा परिस्थितीत हे नावाजलेले व्यवसायी होते. भिवाजी खोब्रागडे आणि पैकाबाई खोब्रागडे यांची आजी, बॅरिस्टर खोब्रागडेंची आजी. तर यांनी हे विश्व तयार केलं. देवाडा गावावरून चंद्रपूरला येऊन त्यांनी आपल्यासोबत आपल्या नातेवाईक आणि बाकीच्या लोकांनाही घेऊन आले, आपल्या समाजाच्या लोकांना चंद्रपूरच्या दादमहालमध्ये. आणि तिथे येऊन त्यांनी वस्ती तयार केली आणि आपल्या फळांचा व्यापार सुरू केला. परंतु ह्यांनी सगळ्यांना सांगितलं की तुम्हाला जर काही आपली जातीभेद हा जर कमी करायचा असेल, आपल्याला पैशाने वैभवाने संपन्न व्हावं लागेल, आपल्याला पैसा कमवावा लागेल, असं भिवाजींनी सांगितलं. आणि त्याप्रमाणे त्यांनी आपला व्यवसाय तर सुरू केला, पण लवकरच ते मरण पावले. देवाजी खोब्रागडे हे बाबासाहेबांचे समकालीन होते. ते 1891ला जन्मले बाबासाहेब आणि हे 99ला जन्मले, 1899ला देवाजी खोब्रागडे. आणि त्यानंतर जितक्याही मीटिंग्स आपल्या बाबासाहेबांच्या जिथे जिथे मीटिंग, सत्याग्रह, महाडचा असो सत्याग्रह, अंबादेवीच्या देवळातला असो सत्याग्रह, किंवा कुठलाही सत्याग्रह, इथे महिला परिषद झाली नागपूरमध्ये, तिथे प्रत्येक ठिकाणी देवाजी बापू म्हणजे बॅरिस्टर साहेबांचे वडील हजर असायचे. आणि त्यांना त्यांचं भाषण ऐकायला खूप आवडायचं बाबासाहेबांचं. आणि ते त्यांचे पाईक झाले होते. जेव्हा 1935 साली येवला इथे त्यांनी जाहीर केलं होतं बाबासाहेबांनी की मी धर्मांतर करणार, मी हिंदू धर्मात जन्म घेतला पण हिंदू धर्मात मरणार नाही. त्यावेळेस देवाजी बापू म्हणजे बॅरिस्टर साहेबांचे वडील यांच्याशी ओळखी झाली बाबासाहेबांची. कारण बाबासाहेबांना सुद्धा काही लोकांनी सांगितलं की हे अतिशय श्रीमंत आहेत आणि त्यातल्या त्यात हे सामाजिक कार्यात खूप पुढे आहेत. यांना लोकांची सेवा, लोकांना मदत, शिक्षणात मदत, हे सगळं ते करत असतात. जेव्हा त्यांना माहीत झालं बाबासाहेबांनी त्यांना म्हटलं की हे बघा, आपण तो खूप मोठे व्यापारी आहात, कारण जंगलाचे ठेके हे खोब्रागडे घरामध्ये तिन्ही भाऊ घ्यायचे. देवाजीचे दोन्ही मोठे भाऊ, त्यांची जी आई आणि हे. तर तुम्ही गर्भश्रीमंत आहात, तुम्ही एक काम करा, औरंगाबादला मी जे मिलिंद कॉलेज उभारलेलं आहे त्यासाठी मला लाकडं पाहिजे आहेत. आणि ते लाकडं जे आहेत ते तुम्ही तुमच्या बल्लारशा खूप सागवान लाकडासाठी खूप नावाजलेलं आहे. तर तुम्ही, आणि आमचं तिथे लाकडाचा टॉल पण होता, सॉ मिल पण होतं देवाजी बापूंचं. तर देवाजी बापूंना त्यांनी म्हटल्याबरोबर ते देवाजी बापू बाबासाहेबांना म्हणतात, तुम्ही काही चिंता करू नका, तुम्ही तुमच्या सेक्रेटरीला आणि तिथले कॉलेजचे जे काही आहे
त्याचा मोजमाप घेऊन खिडकी आहे, तुमचं फर्निचर आहे, तुमचे दारं आहेत, खिडक्या, जे काही असेल लाकडाचं काम, तुम्ही त्याचा माप घेऊन पाठवून द्या. कुठे? बल्लारशाला. कारण बल्लारशाला यांचा व्यवसाय होता. आणि देवाजी खोब्रागडे एक सांगायला विसरले की तिथल्या नगर परिषदचे पहिले आपले नगराध्यक्ष होते देवाजी खोब्रागडे. म्हणजे त्या काळामध्ये बाबासाहेब होते त्यावेळेसची गोष्ट. आणि जेव्हा मग त्यांनी आपल्या सेक्रेटरीला पाठवलं की जा तुम्ही हे सगळं घेऊन या, तर बल्लारशाला त्यांची चांगली सोय केली. किती बाय कितीचे काय लाकडं, कसे कटिंग, हे ते सगळं करून मालगाडीमध्ये टाकून जितकेही लाकडं तिथे आहेत औरंगाबादला, ते सगळे देवाजी बापूंचे म्हणजे बॅरिस्टर साहेबांच्या वडिलांनी पाठवलेली मदत आहे. आणि त्याच मला एक सांगायचं हेच होतं की बॅरिस्टर साहेब इतक्या धनाढ्य याच्यातून आलेले होते, पण 30 वर्षातच त्यांच्या उरावर कर्तव्याची ही दिली, जबाबदारी दिली डॉक्टर बाबासाहेबांनी. आणि खरं म्हणजे त्यांना निवडलं याच्यातून, जेव्हा ते भंडारा निर्वाचित क्षेत्रातून लोकसभेसाठी उभे होते बाबासाहेब, त्यावेळेस बॅरिस्टर साहेबांना ते पूर्ण कार्य त्यांच्या हातात दिलं निवडणुकीसाठी, की कुठे काय प्रचार, कोण आहेत, किती लोक आहेत, काय आहेत, ते सगळे तुम्ही बघा. तर त्यांच्यामधलं संघटन चातुर्य पाहून बाबासाहेब एकदम खुश झालेत. आणि जेव्हा रिपब्लिकन पार्टीच्या आधी अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशन जे होतं, त्याच्यासाठी पाना भोजराज यांनी आपला काय म्हणतात त्याला, हे दिलं. तिथून ते त्या पोस्टवरून निघून गेले जनरल सेक्रेटरीच्या. आणि बाबासाहेब अध्यक्ष होते शेड्यूल कास्ट फेडरेशनचे. तर त्यावेळेस ती जागा रिकामी होती. आपल्या नागपूरवरून बरेच लोक गेले होते जे नामांकित होते, राजकारणामध्ये अगदी त्यांना जाण होती, सगळ्या गोष्टी त्यांना जास्ती माहीत होत्या. आणि बॅरिस्टर साहेब अगदी लहान, त्यांच्यापेक्षा अगदी लहानच पडत होते. तरीसुद्धा यांना पत्र आलं बॅरिस्टर साहेबांना चंद्रपूरला बाबासाहेबांचं की तुम्ही लवकर निघून या. तर जेव्हा ते आले, तर आल्यानंतर ते म्हणायला लागले की माईसाहेब म्हणाल्या, हे भाऊराव, त्यांना तसं त्यांचं आधीचं नाव म्हणजे भाऊराव, राजाभाऊंचं आधीचं नाव भाऊराव. भाऊराव, तुम्हाला एक गोष्ट सांगते की आपले बाबासाहेब जे काही सांगतील त्याला तुम्ही नाही म्हणायचं नाही, जे म्हणतील त्याला होकार द्यायचा. ते म्हणाले, असं काय मला काय सांगणार आहेत की मी होच म्हटलं पाहिजे. तर तेव्हा 3 दिवसानंतर जेव्हा बाबासाहेबांनी अगदी पूर्ण विचार केला आणि जेव्हा सांगितलं की आता ह्या शेड्यूल कास्ट फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेच होणार. बॅरिस्टर साहेबांचा जीवनपट सांगत असताना आपण हेही सांगितलं की बॅरिस्टर साहेबांच्या आजीनी जेव्हा ते लहान असताना जन्मले त्यावेळेला त्यांच्या आजीच्या घरून, म्हणजे आजी म्हणजे कोण, त्यांच्या आईची आई, त्यांच्या आईच्या घरून एक टोपलं सजवून सोन्याचं हार आणि घरी आणलं. एवढं याच्यावरून आपल्या सगळ्यांना हे माहीत असेल की बॅरिस्टर साहेबांचं किती ऐश्वर होतं त्यांच्या घरी. आणि एवढं ऐश्वर सोडून मी मगाशी सांगितल्याप्रमाणे बॅरिस्टर साहेबांनी या अशा चळवळी, खरतड चळवळीमध्ये काम करणं आयुष्यभर, म्हणजे एखाद्याने पायाचे ऐश्वर लोढत घेत असताना लष्कराच्या भाकरी भाजण्यासारखं काम नाही काय, निश्चितच आहे. परंतु बॅरिस्टर साहेबांनी याची कधीही तमा बाळगली नाही, पर्वा केली नाही.
बॅरिस्टर साहेबांच्या जीवनात तुम्हाला माहीत असेल आणखी काही पैलू आहेत त्यांच्या जीवनाचे. ते बाबासाहेबाप्रमाणे जेव्हा बाबासाहेबांचं स्वप्न होतं की या इतर देशात इंग्लंड अमेरिकेमध्ये ज्याप्रमाणे एकच विरोधी पक्ष एकच पक्ष असायला, एक सत्ताधारी आणि विरोधी पक्ष, त्याप्रमाणे या देशामध्ये देखील एक प्रबळ विरोधी पक्ष असला पाहिजे ही कल्पना बाबासाहेबांची होती. आज मी या खोलात जाणार नाही, कोणाकोणाला भेटली, रिपब्लिकन पार्टी कशी निर्माण झाली याच्यात मी जाणार नाही. यानंतर दक्षिण नागपुरातील कार्यकर्ते आदरणीय राजकुमारजी मेश्राम यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येईल. त्यांनी कृपया या मंचावर यावे. राजकुमारजी मेश्राम, उत्तर नागपूर या. लवकर लवकर या. यानंतर हरीशजी जानोरकर, जे आता या ठिकाणी मेश्राम साहेबांनी उल्लेख केला, रामरतन जानोरकर हे रिपब्लिकन पक्षाचे महापौर होते. त्यांचे बंधू हरीशजी जानोरकर ते देखील आताही या सामाजिक चळवळीमध्ये सक्रिय काम करीत आहेत. राजकुमार मेश्राम, हरीश जानोरकर आणि पुरुषोत्तमजी गायकवाड. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये ज्या पद्धतीने योगदान दिलेलं आहे आणि जी चळवळ पुढे नेलेली आहे, या सर्व गोष्टी बघता बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचं महत्त्व आंबेडकरी चळवळीत फार मोठंसं आहे. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे खऱ्या अर्थाने लोकशाहीवादीचे पुरस्कर्ते होते. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी जेव्हा या देशावर इमर्जन्सी लागल्यावर आली आणि आपले जे अधिकार आहेत, मतस्वातंत्र्य आहे, बोलण्याचा अधिकार आहे, हा अधिकार हिसकावून घेतला होता, त्यावेळेस बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे साहेबांनी आणीबाणीचा विरोध करून एक लोकशाही पद्धतीच्या शोषणासाठी ते पुढे आलेत आणि त्यांनी सांगितलं की ही आणीबाणी ही लोकशाहीवर फार मोठा आघात आहे आणि म्हणून त्या पद्धतीने त्यांनी आपल्या पक्ष कार्यकर्त्याला आदेश दिला की तुमचं जमल तेवढं तुम्ही या इमर्जन्सीचा विरोध केला पाहिजेत आणि अशा पद्धतीने त्यांनी लोकशाहीच्या संरक्षण करण्याचं काम हे केलेलं आहे. बांधवांनो, बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण झाल्यानंतर ज्या वेळेस 31 डिसेंबर 1956 आणि 1 जानेवारी 1957 3 दिवस ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनची कार्यकारिणीची बैठक अहमदनगर या ठिकाणी झालेली होती आणि त्या ठिकाणी 30 तारखेला बाबासाहेब आंबेडकरांच्या सारखा नेता आपल्यामध्ये नाही
आणि म्हणून ही जी समाजावर फार मोठी हानी झालेली आहे, आघात झालेला आहे, तो भरून न निघण्यासारखा आहे. म्हणून 30 तारखेला त्या ठिकाणी पहिल्यांदा बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहण्यात आली आणि 31 डिसेंबर 1956ला बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या अध्यक्षतेखाली शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या कारवाईला सुरुवात झाली. त्या ठिकाणी अनेक विषयावरती विचाराचा ओहापोह झाला आणि त्यानंतर ही बाबासाहेब आंबेडकरांनी आरंभलेली ही चळवळ आहे, ही मानवमुक्तीची चळवळ आहे. ज्या व्यवस्थेमध्ये माणसाला पशुपेक्षाही हीन दर्जाची वागणूक मिळत होती, त्या समाजामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक स्वाभिमान जागृत केला आणि माणूस म्हणून जी प्रतिमा आहे की मी सुद्धा माणूस आहे, ही जाणीव बाबासाहेबांनी झालेली होती. हा जो विचार प्रवाह आहे आणि लोकशाही जिवंत राहावी, लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष हा मजबूत असावा, या विचारधारेतून त्या ठिकाणी असा प्रस्ताव आला की या ठिकाणी आपल्यामध्ये बाबासाहेबाच्या तोडीचा नेता नसल्यामुळे आपण सामूहिक नेतृत्वाची संकल्पना पुढे आली आणि त्या ठिकाणी प्रेसिडियमची स्थापना झाली. प्रेसिडियमची स्थापना झाल्यावर सर्वानुमते बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेला प्रेसिडियमचा अध्यक्ष करण्यात आले आणि त्यानंतर कारवाई आपली सुरू झाली. तर अशा पद्धतीने ते केल्यानंतर 57मध्ये बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेंच्या नेतृत्वात शेड्यूल कास्ट फेडरेशननी महाराष्ट्र समितीच्या वतीसोबत पॅक्ट करून एक भरघोस असं हे संपादन केलं आणि या देशामध्ये खऱ्या अर्थाने लोकशाहीची रुजवत करण्याचं काम हे बॅरिस्टर साहेबांच्या नेतृत्वात झालेलं होतं. बांधवांनो, बॅरिस्टर साहेबांच्या नेतृत्वात फार मोठे बिडी मजुरांचा संघर्ष असेल, भूमिनांचा सत्याग्रह असेल किंवा विधानसभावर नागपूरमध्ये असेल किंवा मुंबईला असतील किंवा दिल्लीला असतील, ज्या गोरगरीब जनतेच्या भल्यासाठी त्यांच्या हितासाठी फार मोठ्या संख्येने मोर्चे काढून सरकारचं लक्ष या लोकांच्या, पीडित लोकांच्या, उपेक्षित लोकांच्या समस्याकडे वेधण्याचं काम हे बॅरिस्टर साहेबांनी केलेलं आहे. येथे प्राध्यापिका डोंगरे खोब्रागडे ह्या आहेत, त्यांच्याबद्दलची तुम्हाला माहिती नाही. त्या बॅरिस्टर साहेबांच्या अंगा खांद्यावर खेळलेल्या आहेत. साहेबांना ते बॅरिस्टर साहेब म्हणत नाहीत. आजही अण्णा म्हणतात, अण्णा. सगळे घरचे लोक अण्णा. साहेब नेहमी म्हणायचे की चंद्रपूर ही माझी जन्मभूमी असली तरी खऱ्या अर्थानं माझी कर्मभूमी ही नागपूर आहे. ह्या त्यांच्या कर्मभूमीमध्ये मला दुसऱ्यांदा बोलण्याची आपण संधी देत आहात. गेली 60 वर्षे मी भाषण देत राहिलो. एक जरी माणूस असला तरी मी भाषण देत राहिलो. तुम्ही सर्व उठले तरी काही हरकत नाही. मला एका गोष्टीचा अभिमान वाटतो की साहेबांचं परिनिर्वाण जे झालं
9 एप्रिलला त्याच्या मार्च 29-30 या तारखेच्या आजूबाजूला ते तब्येत खराब झाल्यामुळे दिल्लीला रवाना झाले. त्यांची तब्येत म्हणजे कुठून तरी दौऱ्यावरून आल्यानंतर छातीत चुळत राहायचे, असे छातीत चुळत राहायचे. आमच्या लक्षात आलं ते. मी तर त्यांच्या समोर कधी बोललोच नाही, उभा राहत होतो. तब्येत खराब. मी चंद्रपूर जिल्ह्याच्या वीट उत्पादक संघाचा अध्यक्ष होतो. त्यांचं एक काम होतं, ते करत राहिलो. तहसीलदाराकडे NOC पाहिजे म्हणजे, तर तहसीलदार थोडे भ्रष्टाचार म्हणा किंवा जे काही तुमच्या भाषेत बोलायचं म्हणा ते टाळत होते. वीट उत्पादक मालक माझ्याकडे आले, म्हणाले कसंही करा, साहेबांना भेटण्यासाठी 2 मिनिटं मागा. मी म्हटलं साहेबांची तब्येत खराब आहे आणि अशा अवस्थेमध्ये आपलं जाणं योग्य नाही, हे मी समजवत राहिलो. पण सगळ्यांचा आग्रह होता, कारण ती जी मंडळी सगळी बॅरिस्टर साहेबांची परिचित होतीच, पण त्यात लहानपणाचे सवंगडी देखील होते. निंबाच्या झाडाखाली आम्ही उभे होतो. साहेबांनी मला डोकावून असं खुर्चीवरून पाहिलं, हा व्हीडी इथं कसा उभा आहे बाबा. मला आवाज दिला. मी गेलो आणि गंमत अशी साहेबांना सगळी हकीकत सांगितली. म्हटलं तहसीलदार हा जुमानत नाही, वीट कामगारांचा NOC मिळणं यावेळेस थोडं अवघड चाललेलं आहे. अरे असं का म्हणाले, बोलता येत नव्हतं. पहा माझ्या हातचं साहेबांचं शेवटचं काम, आयुष्याच्या शेवटच्या क्षणाच्या पूर्वी पर्यंत साहेब हे कामात कसे मग्न होते हे मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे. मी साहेबांना हकीकत सांगितली. छाती चोळतच होते. सर्व कार्यकर्त्यांनी ओळखलं की साहेबांची तब्येत बरी नाही. म्हणून निघायला लागलो तर म्हणाले, अरे थांब रे म्हणे. त्यांचे सवंगडी दादमहालचे लहानपणाचे मित्र, त्याचबरोबर काही आणखी मंडळी, आता नावं घेत नाही. व्हीडी म्हणाले तुम्ही कलेक्टराला फोन लावा, पहा तब्येत खराब. जॉनी जोसेफ हे नंतर महाराष्ट्राचे सचिव झाले, मुख्य सचिव. ते कलेक्टर होते. मी कलेक्टरांना फोन केला. त्यांच्याजवळ फोन बाजूला कोपऱ्यामध्ये ठेवला असायचा त्या काळात. फोन कमीच होते.
त्यात साहेबांच्याकडे फोन होता. मी फोन केला जॉनी जोसेफ यांना, कलेक्टर साहेबांना. त्यांच्या पीएनं उचलला आणि मला म्हणाले की बाबा असं असं. मी म्हटलं अशी अडचण आहे, जरा तुम्ही कलेक्टर साहेबांना सांगा की बॅरिस्टर साहेब हे आपली भेट घेऊ इच्छितात. एकदम तो खुर्चीवरून उठला, पळ्यासारखा गेला आणि जॉनी जोसेफ साहेबांना म्हणाला की बॅरिस्टर साहेब तुमची अपॉइंटमेंट मागत आहेत. अरे अपॉइंटमेंट नाही, मीच जातो भेटायला, असं कलेक्टर साहेब म्हणाले. तो निरोप मी दिला साहेबांना. नाही म्हणाले, नाही तसं नाही होणार. कलेक्टरची खुर्ची आहे, मी येतो, काही होत नाही मला. त्या आजार अवस्थेमध्ये ते आमच्यासोबत कलेक्टर साहेबांच्या भेटीसाठी चंद्रपूरला आले. तहसीलदाराला बोलवलं कलेक्टर साहेबांनी, त्यांना झापलं चांगलं. अरे साहेबांना त्रास देता म्हणे या छोट्याशा कामाला. चूप सगळे, आम्ही चूप. पटकन काम झालं. साहेब परतले घरी. तब्येत वाढली. मी प्रेसमध्येच होतो, प्रजासत्ताकच्या बाजूलाच असलेला प्रेस. तब्येत वाढली. 12-1च्या दरम्यान मला इंदिराबाईंनी म्हणजे माय होय, म्हणजे डोंगरे त्यांची आजी आहे. इंदूताईंनी मला आवाज दिला. मी गेलो धावत. म्हणालो मी काही बोललो नाही. म्हणलं साहेबाची प्रकृती खराब आहे, कसं करता? मी दिल्लीला घेऊन जातो, तुम्ही स्टेशनपर्यंत या. तयारी केली साहेबांनी. ते शेवटचं काम. आणि गाडी निघाली. मी त्या गाडीचा शेवटचा भाग मी पाहत राहिलो की याच्या पुढं साहेबांची भेट होते की नाही. नाही झाली. भेटायला गेल्याचा उल्लेख मी मागच्या 2 महिन्या आधीच्या भाषणामध्ये केला होता. त्याचा पुनरुच्चार करणार नाही, वेळ घेणार नाही. ते एक मोठं काम, शेवटचं माझं काम केलं त्यांनी. मित्र हो, बघा मला अनेक लोक असे भेटतात आणि म्हणतात की साहेब निपुत्रिक होते. मी म्हणतो खोटं आहे. पहा समर्पण, साहेबांचा त्याग, साहेबांच्या आयुष्याची राख रांगोळी, समाजाच्या साठी जीवाचं रान करणारे बॅरिस्टर साहेब. त्यांची 2 महिन्याची मुलगी मरण पावली तेव्हा साहेब नव्हते, घरी नव्हते. कुठे होते? विचार करा, समर्पण कसं असतं ते, त्याग कसा असतो. आपली 2 महिन्याची मुलगी ती मरण पावली आणि साहेब कुठे होते? दौऱ्यावर. फक्त मला इंदिराबाई म्हणजे आजी, आपल्या गौतमी प्राध्यापक गौतमीच्या आजी,
इंदिराबाईंनी मला म्हटलं की अरे कसं करायचं आता आपण, साहेब तर कुठे आहेत काय नाही, असं घडलं. इंदुताई म्हणजे खोब्रागडे साहेबांच्या सुवैद्य पत्नी त्या दवाखान्यात होत्या प्रेताच्या जवळ. आणि मग मला उडता मला एक जाणीव झाली की बोलता जाताना दौऱ्यावर ते अमरावती करायला लागले होते. अमरावती यवतमाळ तेवढं माझ्या लक्षात होतं. मी म्हटलं आई माय म्हणायचा, मी सुद्धा माय म्हणायचा. साहेब अमरावतीच्या दौऱ्यावर असतील. अरे मग कसं करायचं, रात्री किती वाजताची वेळ, 1 वाजताची. आणि अशा अवस्थेमध्ये मी विचार केला की अमरावतीमध्ये नगराध्यक्ष जे आहेत ना नगरपालिकेचे, ते हरिभाऊ कलोती होते. ते माझेही परिचित होते, साहेबांचे मित्र होते. मी हरिभाऊ कलोतीला फोन लावला तेवढ्या रात्री 1-1:30 वाजताच्या वेळेत. विचारलं त्यांनी, सांगितलं मी. अरे असं कसं घडलं म्हणे. साहेब तो दौऱ्यावर आहेत म्हणाले आणि ते दर्यापूरच्या तालुक्यामध्ये एक सभा घेत आहेत म्हणाले. मी म्हटलं कोणत्याही परिस्थितीमध्ये साहेब आले पाहिजे त्याची तरतूद करा, तुम्ही चिंता करू नका म्हणाले. गंमत अशी की त्यावेळेस जनसंघ आपल्या साथ द्यायचा. आपण मागितला नव्हता, साहेबांनी मागितलं नाही कधी साथ जनसंघाचा, हे लक्षात घ्या. पण ते पाठीराखे होते. हे जे कलोती, मला वाटते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ माननीय, त्यांचे सासरे तर नाहीत ते, असं मला शंका येत आहे, पक्क नाही. कारण त्यांचं सासूर अमरावतीचं आहे. तर त्यांनी माहिती काढली, मला केला फोन, म्हणाले बॅरिस्टर साहेब आहेत, दर्यापूरमध्ये आहेत आणि मी स्वतः गाडी घेऊन जातो आणि त्यांना सांगतो. नगरपालिकेचे अध्यक्ष स्वतः गेले, साहेबांना अमरावतीला घेऊन आले, चंद्रपूरकडे रवाना केलं. आणि आम्हाला कसली झोप तेव्हा, मी पायऱ्याजवळच उभा होतो. साहेब 5:30-6च्या दरम्यान पायऱ्या चढत होते. पहा, आपल्या स्वतःच्या आयुष्याची राख रांगोळी करणारा हा महान नेता होता. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचा जन्मशताब्दी महोत्सव हा 25 सप्टेंबरपासून सुरू झालेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी हा जन्मशताब्दी महोत्सव साजरा होत आहे. आम्ही देखील पूर्व नागपूरच्या कार्यकर्त्यांनी ठरवलं, याच ठिकाणी याच बुद्धविहारामध्ये बैठक झाली आणि त्या बैठकीतून आम्ही निर्णय घेतला की पूर्व नागपूर गावातील जे काही रिपब्लिकन चळवळीतील जे कार्यकर्ते आहेत, जुने जाणते सर्व कार्यकर्ते, या सर्व कार्यकर्त्यांनी याच ठिकाणी बैठक घेऊन
हा निर्णय घेतला आणि या पूर्व नागपुरामध्ये बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचा जयंती महोत्सव हा साजरा करायचा. कारण या पूर्व नागपुरामध्ये बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे याच सुगत बुद्धविहारात आलेले होते. या पटांगणात एक अधिवेशन झालेलं होतं. त्या अधिवेशनात बॅरिस्टर साहेब उपस्थित होते आणि म्हणून आम्ही ठरवलं की पूर्व नागपुरामध्ये हे एकमेव मध्यभागी असलेलं हे बुद्धविहार आहे, सुगत बुद्धविहार. याच ठिकाणी कार्यक्रम घेण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि सर्व कार्यकर्त्यांनी आम्ही पूर्व नागपूर पिंजून काढला. सर्व कार्यकर्त्यांसोबत आम्ही संपर्क साधून आज या ठिकाणी हा थाटात कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला आदरणीय व्ही.डी. मेश्राम साहेब हे चंद्रपूरवरून या ठिकाणी आले. ते बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचे सहकारी आहेत. ते या ठिकाणी आले, त्यांनी मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी समितीतर्फे त्यांचं अभिनंदन करतो. यानंतर आदरणीय गौतमीताई डोंगरे खोब्रागडे या देखील आमच्या विनंतीला मान देऊन या सोहळ्यास उपस्थित झाल्या आणि त्यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल त्यांचे देखील आम्ही अभिनंदन करतो. यानंतर रिपब्लिकन पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आदरणीय मायाताई कांबळे या देखील या ठिकाणी उपस्थित झाल्या. त्यांचं देखील मी अभिनंदन करतो. आणि यानंतर आजच्या या सोहळ्याचे अध्यक्ष आदरणीय विनायकरावजी जामगडे साहेब हे यांनी अध्यक्षस्थान ग्रहण केलं आणि मार्गदर्शन केलं. त्याबद्दल त्यांचे देखील आभार. आणि ज्यांनी या सोहळ्याचं प्रास्ताविक भाषण केलं ते डॉक्टर मुकुंद मेश्राम यांचे देखील मी अभिनंदन करतो. यानंतर या सोहळ्याचं जे उत्तम सूत्रसंचालन करीत आहेत ते आदरणीय चंद्रकांतजी दैवले साहेब यांचे देखील मी अभिनंदन करतो. सत्कार मूर्ती नागपूर शहरातील चारही झोनचे जे चळवळीतील कार्यकर्ते ज्यांनी आंबेडकरी चळवळीमध्ये काम केलेलं आहे अशा सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आले, हा सत्कार स्वीकारला. त्याबद्दल मी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे जन्मशताब्दी समिती पूर्व नागपूरतर्फे मी अभिनंदन करतो. आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी सर्व कार्यकर्ते उपस्थित झाले, त्याबद्दल त्या सर्व कार्यकर्त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि विशेषतः या स्त्रीभूषण रमाई आंबेडकर संस्थेच्या सर्व पदाधिकारी यांनी ही महत्त्वाची भूमिका पार पाडली, उपस्थित झाल्यात, त्याबद्दल त्यांचे देखील अभिनंदन करतो. भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, विविध सामाजिक धार्मिक संस्थेचे संघटनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित झाले, त्याबद्दल त्यांचे मी अभिनंदन करतो. आणि आजचा हा सोहळा संपन्न झाला असा मी जाहीर करतो. नमो बुद्धाय, जय भीम. त्यांनी लक्ष द्यावं. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचं गीत आपल्या समोर सादर करीत आहोत, लक्ष असू द्यावं. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे आंबेडकर चळवळीमध्ये होते बघा पुढे, जन्मशताब्दी त्यांना आहे सोहळा, जन्मशताब्दी त्यांचा आहे सोहळा. उपासक उपासिका झाले हो गोळा, उपासक उपासिका झाले हो गोळा, उपासक उपासिका झाले हो गोळा, उपासक उपासिका झाले हो गोळा. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे आंबेडकर चळवळीमध्ये होते बघा पुढे, जन्मशताब्दी त्यांचा आहे सोहळा. उपासक उपासिका झाल्या हो गोळा, उपासक उपासिका झाल्या हो गोळा, उपासक उपासिका झाल्या हो गोळा, उपासक उपासिका झाल्या हो गोळा.
जन्म शताब्दी समारोह समिती नागपूर, जन्म शताब्दी समारोह समिती हो नागपूर, सक्रिय कार्यकर्ते आहेत भरपूर, सच्चे कार्यकर्ते आहेत भरपूर, सच्चे कार्यकर्ते आहेत भरपूर, सहकार्य करा कार्याला तुम्ही लवकर, सहकार्य कर्या कार्याला तुम्ही लवकर, राजा भाऊ खोब्रागडे विजय तुम्ही बोला, बॅरिस्टर राजा भाऊ खोब्रागडे यांचा विजय तुम्ही बोला. आणि म्हणून उपासक उपासिका आल्या गोळा, उपासक उपासिका झाले हो गोळा, उपासक उपासिका झाले हो गोळा, उपासक उपासिका झाले हो गोळा. अरे ते जरी झोपले तो समाज जागतो. माझ्या माय मावल्यांनो, माझे शब्द नाही, बाबासाहेबांच्या मुखातून आलेले शब्द आहेत. बाबासाहेब काय म्हणतात पत्रकारांना, जिना निगंदी झोपले, अरे ते जरी झोपले तो समाज जागतो. माझा समाज झोपला म्हणून मी जागतो, माझा समाज झोपला म्हणून मी जागतो. ते जरी झोपले तो समाज जागतो, ते जरी झोपले तो समाज जागतो. माझा समाज झोपला म्हणून मी जागतो, माझा समाज झोपला म्हणून मी जागतो. अरे तुझ्या हाती तुझ्या हाती तुझ्या हाती तुझ्या हाती तुझ्या हाती आहे गड्या समाजाची नाडी, समाजाची नाडी. तुझ्या हाती, और तुझ्या हाती तुझ्या हाती तुझ्या हाती, और तुझ्या हाती आहे गड्या समाजाची नाडी. अरे बसायला गाडी आणि राहायला माडी, बसायला गाडी आणि राहायला माडी, बसायला गाडी आणि राहायला माडी. अरे सांग तुझं फंद गड्या आई तरी काय, सांग तुझं फंद गड्या आई तरी काय. पण या समाजाचं काय रे गड्या, समाजाचं काय, या समाजाचं काय रे गड्या, समाजाचं काय रे गड्या, ओ तच्चे. समाजाचं काय रे गड्या, समाजाचं काय. आणि म्हणून समाजाचं काय गड्या, समाजाचं काय, काय करायचं बाई ग सोन्याच्या फुटक्या मन्याचं. रमाई म्हणते बायांना, काय करायचं बाई ग सोन्याच्या फुटक्या मन्याचं. अग म्हणलंय मोठ आहे ग माझ्या धन्याचं, म्हणलंय मोठ हॅलो. काय करायचं बाईने सोन्याच्या गुंड्या म्हणायचं, आता म्हणलंय मोठं आहे. थोड्या टाळ्या वाजवा महिला मंडळ, टाळ्या म्हणलंय मोठ आहे ग माझ्या धन्याचं. क्या बात आहे महिला मंडळने.